महानगरपालिकेतील विविध मुद्दा सामाजिक कार्यकर्ते गाजवणार। गेल्या 8 वर्षापासून जालना महानगरपालिकेवर प्रशासन असल्यानं प्रशासनाला विकासाचे मुद्दे सोडवण्यास विलंबन लागत होता। आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवल्यानं जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर वंदना मगरे यांची निवड झाली, तर उपमहापौर राजेश राऊत यांची निवड झाली आहे। महानगरपालिकेत विविध विकासाचे मुद्दे सामाजिक कार्यकर्त्यांकडून गाजवले जाणार आहेत। जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान येथील उद्यानाची दुरुस्ती करावी, बंद पडलेला सावरकर जलतरण तलाव जलद गतीने सुरू करावे, मोतीबाग तलावातील तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी, जालना शहरातील छत्रपती संभाजी उद्यान सारखा उद्यान मंठा चौफुली किंवा अंबड चौफुली या परिसरात पुन्हा सुरू करावे, जालना शहरातील महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा सुरू करावी, जालना शहरात अतिक्रमण हटवावे, जालना शहरात दिव्यांग भवन उभारावे असे विविध विकास कामं सामाजिक कार्यकर्त्यांकडून गाजवली जाणार आहेत। महानगरपालिकेचे महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत हे प्रश्न कसे सोडवणार यांच्या समोर मोठा प्रश्न आहे।